ओ गाववाले थंडी बिंडी काय पडली का नाही तुमच्याकडे? आमच्याकडे तर लगा लय जोरात पडली थंडी. आणि असल्या कडकडत्या थंडीत मी चाललोय 2 दिवसाच्या टूरला. एक दिवस आज पुण्यात काम करणार आणि उद्या जाणार मी अहिल्यानगरला. अहिल्यानगरला म्हणजे संगमनेरला जाणार आहे. ते अहिल्यानगर आणि त्याजवळ 100 किलोमीटरचा फरक आहे. चाकण मार्गावर जाणार त्या साईडनं. ॲक्च्युली मी तुम्हाला काल म्हटलेलं आहे की मी इकडे जाणार होतो 3 दिवसाच्या टूरला, पण एक दिवस ड्रॉप केला. एक दिवस पुण्यातलं काम करायचं आजचं आणि एक दिवस उद्या असं करून निघायचं आहे. आता मी गाडी लावली ह्याला स्टँडला, पेन पार्कला गाडी लावली. छोटीशी लाईन आहे, जास्त नाही, पण गाडी भरली का? नाही, गाडी पण मोकळीच आहे, लाईन पण छोटी आहे. मग त्या गाडीने जातोय आपण. तिकीट मिळाले, 27 नंबर आहे. जास्त काय गर्दी 27 इज. थोडं कन्फ्यूज का असते. बोगद्यात बसले 1-1.5 महिन्याचं सगळ्या टेकड्या आहेत. राहून झाले ते ओलगा जरा इथं कॉफी पितो एक आणि बन मस्का होते काम करतो. मला जे टास्क अलॉट केलेला टास्क तर मी 5 मिनिटात कंप्लीट करणार. आता मीटिंगचं काम तर झालं आपलं. आता इथं बसल्यासारखं जरा मसाला मॅगी रेटतो आणि विजिटला जाऊयात पुढच्या. लयच होतं ना, ब्रिज बांधलाय. पहिली मीटिंग झाली आणि ऑर्डर पण कन्फर्म झाली. जरा सुरुवात चांगली झाली आजबद्दल मी खुश आहे. आणि काय आहे, जरा मी माझा ॲक्च्युली रेग्युलर एरिया आपटे रोडला मी इथे तुम्हाला हॉटेल पण इथेच आहे बघा, तुम्हाला माहिती आहे. तर काय तिथे चहा लय भारी मिळतो. तर आता मी तिथं चहा पिणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या अपार्टमेंटला जाणार आहे. चहा खरं मी सोडला होता, जरा चहा भारी त्याच्यामुळे घेतो. आणि त्यानंतर खरं मला अहिल्यानगरला पण जायचं आहे. बघू आता इथलं एक अपार्टमेंट आहे पुण्यातली आणि त्यानंतर मग अहिल्यानगर जायचं आणि एक दुसरे रिपोर्ट बनवायचे तर अजून लोकांना. चलो आधी चहा तर पिऊ आणि बघू. बालाजी टी कॉफी सेंटर, त्याला चहा बरोबर 1 नंबर काम झालेलं आहे. बरेच दिवसानंतर ऑर्डर मिळाली आहे. बरेच नाही येतात आपण ह्या कस्टमरची दुसरा कस्टमर आहे तिकडे मी जाणार आणि त्यानंतर मला अहिल्यानगरला जेवायला फक्त अहिल्यानगरला जायचं. बिल्डिंगच्या प्रत्येक कॉर्नरला असे देवांचे फोटो लावलेत. याचा अर्थ लक्षात द्यायचं बघा तुमच्या. आपले कार्यकर्ते सगळीकडे घाण करत असणार. बाबा हे ते केलेच का तरी खूप माणसाला काय. एनिवेज काम झालेलं आहे. आता क्वालिटी कुठं जायचं आता जायचे गणपती रांजणगावच्या साईडला, तिकडे त्या MIDC जायचं. 2-3 विजिट झाले तर लंच तिकडेच करू मला वाटतं. चला शिवाजीनगरला पहिल्यांदा गेलं पाहिजे. चौक लागायला भारी रंगवल्या बरं का, न स्टॉप. पहली बाजीराव की कुंडली, पहली कभी जलना होगा गलना होगा, कलम मिलाकर चलना होगा. खरं आहे ना, आता मोठा टास्क चालू होणार आहे कारण पुण्यातला विजिट झाला जातं. आता मी चाललो शिक्रापूरला आणि आता तिकडे लय ट्रॅफिक असणार दुपारी. आता मी आलो इथं वाकडेवाडीला. बघू आता कुठं गाडी माहिती. चला आपल्याला जायचं रांजणगावला. लागलेली आहे गर्दी पण नाही आहे काही. गणपतीचं मंदिर आहे ना रांजणगावचं, त्याच्या अलीकडून मला लेफ्टला जायचं आहे आणि एवढं ट्रॅफिक झालं आहे त्याच्यामुळे डिसाईड केलं मी बसमधून उतरलो. आता मी चाललोय चालत 200 मीटरवरनं मला लेफ्ट घ्यायचं. लय गच्च ट्रॅफिक आहे बाबा इथं. काय कोणाचं एवढं ट्रॅफिक, दरवेळेस इथे ट्रॅफिक असते. म्हणलं जरा चालत जाऊ, लवकर पोच. स्ट्रगल इथनं पुढं चालू आहे. आणि काय आता मी रांजणगावापासून जिकडे जायचं आपल्या फाट्याला, त्या फाट्यावरून आज चाललोय. तिकडे काय गाड्या बिड्या काय नसतात तेवढं, रिक्षाबिक्षा काय नाही कारण का प्लांट सगळे मिल्क प्लांटला झालं मी जरा रिमोट एरियात असतात. तरी बघू आपल्याला जर काय मिळाले लिफ्ट वगैरे तर ठीक, नाही तर चालत जायचं. काही जास्त नाही, 3.5 किलोमीटर आहे. 45 मिनिट दाखवते आणि आपल्याकडे वेळ पण आहे. 4:45 झाले, 5पर्यंत पोचतो आपण कसं पण. 5 नाही 4:30पर्यंत पोचलं पाहिजे. दादांनी लिफ्ट दिली त्यामुळे जरा बरं झालं, नाहीतर लय अवघड झालं असतं. वेळेत पोचवा जरा. थँक्यू दादा. कुठं जायचं तुम्हाला? मला ॲक्च्युली डेअरीवर जायचं. तू डेअरी आहे ना? हात लांब समोर आहे. हां येस तिकडे.
मगाशी लिफ्ट घेतलेली ती ॲक्च्युली दादांनी मध्ये सोडलं. आता हे दुसरे दादा भेटले डेअरीपर्यंत लिफ्ट देते. काय इकडे काय रिक्षा काय नसते. आणि बघा डेअरी अशी वर आहे चांगली फायनली पोचलेलो आहे. बरोबर 4:30 झाले आणि इथली व्हिजिट कंप्लीट झाली. मी जर ते थांबलो असतो खायला काय तर कार्यक्रम झाला असता. आणि इथं आलं होतं एक शॉर्ट वेगळाच. तर वॉचमॅनला तिथे गेलो. वॉचमॅनला म्हटलं आज जायचं. इथली काय मला कोणाचं नाव माहीत नव्हतं कारण काय डेटा नव्हता तो. डायरेक्ट मी आलो कारण नंबरवर काय कोणाची व्हॅलिडी येत नव्हते. तर हा वॉचमॅन म्हणला नाही ह्या प्लांटला तुमचे पंप नाहीत तुम्ही तिकडे जावं. इथनं 5 किलोमीटर. अरे म्हणलं काय येडाबिडा काय 5 किलोमीटर परत कुठं जातो तिकडं. नंतर मग जरा तो आत गेला. त्याला म्हटलं जरा आत जरा बोल. मग तिथं ते प्रोडक्शनची लोक होते त्यांच्याशी बोलला. आणि त्यातले लकीली आपल्याला एवढं चांगलं आहे ते सातारचे निघाले दोघं. एक सातारचे निघाले कदम साहेब म्हणून आणि एक इकडचे इस्लामपूरचे ईश्वरपूरचे राजाराम बापू म्हणजे त्यांनी काम केलं त्यामुळे त्यांना पण आपले पंप म्हणजे मग आत बोलवलं त्यांनी. आपला पंप काढून ठेवलेला कारण त्यांचं प्रोडक्शन कमी झालं म्हणून. तर पंप वगैरे बघितला ओके व्हॅलिड केला जरा चर्चा वगैरे झाली आणि बरं झालं. नाही तर का इथनं बरं 4 किलोमीटर आहे. एक तरी जेवलो नाही. लंच आजचा पण स्किप आहे. आता झालं काम. आता जाऊन खातो काहीतरी. आणि इथनं मला जायचं आहे लांब जायचं. आता इथनं कुठं जायचं मला आताचा टास्क लय खतरनाक आहे. इथनं पण परत संगमनेरला जायचं. जवळजवळ 150 किलोमीटर आहे. 101 किलोमीटर तरी 100-150 किलोमीटर असेल. असू दे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सवय आहे. आता बघितलं ना आपण इथे 4 किलोमीटर आलोच की आत काय कसलं वाहन नसतं ना 2 लिफ्ट घेऊन. चलो ठीक आहे आता निघूयात पुढे जाऊयात. वेळ मिळाला तर जरा मशीन मारून घ्यायचं. जरा झिरो मशीन 2-3 दिवस झालं चाललंय. दाढी करायचं पण वेळ भेटत नाही. आता आज मिळाला आहे तर आज कार्यक्रम करून टाकू. झिरो मशीन विजिट वेळेत पार पडलं आणि गाडीला थांबलं ते पण वेळेत काम झालं. त्याच्यामुळे म्हटलं आता आलो तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ. कारण काय झालं मागच्या वेळेस पण आलेलो तेव्हा पण गणपती बाप्पाचं दर्शनाला काय थांबलं नव्हतं. म्हणजे पुढच्या वेळेस आणि आत्ता डावलून जाणं काय बरोबर नाही. त्यामुळे दर्शन झालं एकदम छान. 1 नंबर पण नव्हता. अजिबात गर्दी नाही कसलीच काय नाही. विदिन 2 मिनिट दर्शन झालं. एकदम छान दर्शन झाले. आणि आता मी चाललो आहे ह्याला आळे फाट्यावर जायचे आणि आळे फाट्यावरनं संगमनेरला. चलो तर दर्शन खूप सुंदर झाले. तुम्हाला इथे दाखवतो. इकडचं मंदिर बघा कसं इकडे विहीर आहे आणि हा मंडप आहे मोठा. ही विहीर आहे. रात जायला पण आहे पण आता नको जायला उशीर झाला बरा. चलो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. इथे ना खूप छान असे गणपती बाप्पांच्या आयुष्यावर जे प्रसंग कोरलेत आणि त्याची माहिती पण दिली तिथं. इथं महागणपती का म्हणतात कारण इथं महाकाय 10 मुख आणि 20 हात असलेल्या महाकाय रूपात प्रकट झाले म्हणून इथं गणपतीला महागणपती म्हणतात. छान नाईस. आजचा लंच या जेवायला. बस आले. या बस नाही ते शिरूरला थांबते का बघू. नाही थांबले वाटतं. शिरूरला पोचली गाडी. एक लय मोठं शॉट झालं. काय झालं मी महागणपती रांजणगावपासून निघालो आणि आता शिरूरमध्ये पोहोचलो. माझा प्लॅन असं होता की शिरूरमधनं गाडी मिळेल आळे फाट्याला आणि आळे फाट्यावरनं संगमनेरला जायचं रात्री. तर आता मला इथं शिरूरमध्ये पोहोचल्यानंतर त्या कंट्रोलरने सांगितलं की इथनं काही गाडी नाही तुम्ही संगमनेरला जावा सॉरी नगरला जावा अहिल्यानगरला. आता इथून अहिल्यानगर 50 किलोमीटर आणि तिथनं परत ते 100 किलोमीटर. तर मी तिथे गेल्यावर डिसाईड करतो की आज अहिल्यानगरमध्ये मुक्काम करायचा का आता रात्री तिकडे जायचं संगमनेरला. तिथपर्यंत उभं राहून आलो. आता जागा मिळाली जरा. बस तर भारी आहे म्हणा तसा काय प्रॉब्लेम नाही पण कारण असताना ट्रॅव्हलिंग टाईम वाढला नाही तर जाऊन झोपलं असतं आता लवकर. अहिल्यानगरला पोचले बरोबर झाले किती वाजले 8:15 झाले. आता डिसाईड करतो मी इथनं गाडी ह्याला जायचं संगमनेरला जायचं का इथेच हॉटेल घेऊन राहायचं. पण मोस्ट प्रोबॅबली मला वाटतं इथेच हॉटेल घेऊन राहिली कारण आता मला पण कंटाळा आला आहे. दुपारी काय नीट जेवून झालं तेव्हा आता जेवतो आणि जर एखादा हॉटेल बघतो इथं स्टे करतो. पण एवढ्या इथे जर राहिलं तर सकाळी लवकर परत उठून जायला लागणार.
काय करायचं मला काही कळलं. आणि जर तिकडे गेलो संगमनेरला रात्री 11 वाजणार पोहोचायला, हॉटेल कुठलं मिळतंय नाही मिळतंय, कारण ती पण छोटीशी सिटी आहे. मी गेलो एकदा तिकडे, बघूया आता पुढे जाऊन जरा बघतो, चेक करतो काय करतंय. फ्रेंडच्या इकडून आलो, एक हॉटेल चेक केलं रॅडियन्स मध्ये, काय मिळालं नाही म्हणून आता इकडं आलो. बाहेर नंतर दिसते चांगलं, आज जाऊन बघू. हॉटेल राज पॅलेस, पॅलेस सारखं दिसते. चला अंदर जाके देखते. चेक इन केलंय आणि तुम्हाला आता वर आले मी रूम टूर ओके मध्ये क्वालिटी रूम घेतली. रूम नंबर 301. असं आहे, सूट आहे, सूट घेतलाय. लय स्वस्त मिळाले त्याच्यामुळे घेतलंय. असं राऊंड बेड 3,000 फक्त मिळाले रूम. एवढंच असते, त्याच्यामुळे म्हणलंय सूटमध्ये राहायचं आज. काय आपलं रोटोमध्ये एक आहे आपल्यामध्ये. आपलं ट्रॅव्हलिंग जरी बस बीस नसलं ना तर हॉटेल्स वगैरे आपल्याला क्वालिटी असतात. कंपनीच्या आमच्या पॉलिसीला क्वालिटी नात करायचं. तेव्हा जरा पडतो, जरा काम करत बसतो. मी तर राहिल्यासारखं जरा काम केलं पाहिजे 8:30 वाजता, आणि त्याच्यानंतर मग सकाळी लवकर उठलं पाहिजे. चलो जेवण आलंय. ओहो, बैंगन भरता, रोटी या जेवायला. लईच क्वालिटी जेवण झालं, म्हणजे नादच नाही करायचा. 4 रोट्या रेटल्यात ओके मध्ये, आणि मस्तपैकी भरीत. मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं भरीत होईल, पण खूप छान मजा आली. हा ब्लॉग आता इथं संपवतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.